आणि शाळांच्या क्रमिक पुस्तकात पान आलं होतं की भारत माझा देश आहे, आम्ही सारे भाऊ आहोत वगैरे. हे पान त्या शाळेत कधीच शिकवत नव्हते, पुढचे सगळे धडे शिकवायचे. खरं पाहिलं तर हे पान महत्त्वाचं आहे ना, जे शिकवलं पाहिजे, पण ते शिकवलं जात नव्हतं. तेव्हा मला वाटलं की आता हे उपरोधातून मांडलं पाहिजे, म्हणून मी ते लिहिलं होतं की भारत कधी कधी माझा देश आहे, भारत कधी कधी माझा देश आहे, आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही. त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांताची जुंपणार आहे. जुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील आणि पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील. त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील आणि खुर्चीवर बगळे बसतील. पुन्हा आम्ही एक होऊ. एकदा देशाचा सत्यानाश झाला की मग सगळे युद्ध सुरू झालं की एकत्र येतात. पुन्हा आम्ही एक होऊ, पुन्हा आम्ही एक होऊ. स्वातंत्र्याचे गाणे गाऊ की हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो, मला माझ्या स्वप्नांची तहान आहे आणि या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. क्या बात आहे. म्हणजे ही 82 साली तुम्ही लिहिली, पण म्हणजे त्यावेळेचं वातावरण आता मागे वळून बघताना असं लक्षात येतं की किती चांगलं होतं. आणि आज म्हणजे ते इतके द्रष्टेपणानं तुम्ही ही कविता लिहिली असं म्हटलं पाहिजे. कारण आज ॲक्च्युअली आज हे आपल्या समोर आहे. आजचं जे आपल्या देशाचं, राज्याचं, समाजाचं वास्तव आहे ते काय याच्यापेक्षा वेगळं आहे. नाही, म्हणून सांगितलं ना की शेवटी सगळे प्रश्न जे इथं निर्माण झालेले आहेत ते आपले, त्याचा बराचसा भाग जाती व्यवस्थेमुळे त्यातला. कारण प्रत्येकजण चांगला असला तरी त्याची जात बघतो. एखादा सज्जन जरी असला तर त्याचं आडनाव पाहून कुठल्या जातीचं आहे. तर त्याच वेळेस मी हे लिहिलं होतं की जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली, तशीच रेटली सचिवालयापर्यंत, मदिरालयापर्यंत, शिवालयापर्यंत. जात बोलू लागली, जात डोलू लागली, जात हालू लागली, सभेतून, वर्तमानपत्रातून आणि परिषदामधून. जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली, निधर्मी, स्वधर्मी, परधर्मी होऊन. तर जात जाणार नाही, जात दुधावरची साय, जात जाईल कशी, जात गुळावरची माशी, जात पाहता लोचनी, सुख झाले ग साजणी. तेव्हा मूळ जे आपले सगळे प्रश्न निर्माण झालेत ना ते एका जाती व्यवस्थेतून झालेले आहेत. आणि म्हणून समाज असा एक संघ नसतो. त्यामुळं आता इथून पुढे ग्रामीण भागात तुम्ही आत्ता ज्या बीडच्या बातम्या देता किंवा इतर ठिकाणच्या बातम्या देता, हे प्रत्येक जिल्ह्यात आहे. बीडचा मजकूर पोस्टकार्डवर लिहिलेला आहे, इतरांचा बंद पाकिटात आहे. चौथा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल या सभागृहात